हाय, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार. रविवारचं सकाळचं ब्लॉगनं सुरू केलं आहे. आणि इकडं नाश्त्याची तयारी पण सुरू आहे. शेवाळ्याचं उपीट करायचं आहे आज. मग ते सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि साहित्य पण सगळं कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि कढीपत्ता, जिरं, मोहरी सगळं घेतलेलं आहे. आणि पोरं गेल्यात खेळायला. सकाळी लवकर उठून क्रिकेट खेळायला गेल्यात आमची कॉलनीतली पोरं, सगळी पोरं. आणि इकडे मी नाश्ता तयार करायला लागलो आहे. बाहेर सगळ्यांचं आंघोळ ते आवरायला लागल्यात. आणि माझं सकाळचं काम सगळं आवरलं आहे. सगळं झाडू मारून काढलं, पाणी मारून अंगणात रांगोळी त्यानं काढून ते काम सगळं आवरलेलं आहे. आणि बाहेर भांडी त्यानं घासायला लागल्यात लक्ष्मी. आणि इकडे मी नाश्त्याची तयारी करायला लागलो आहे. इकडं कांदा, टोमॅटो त्यानं सगळं भाजून घेतलेलं आहे चांगलं. आणि मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाणी घालायचं असतं, शेवाळ्याचं लवकर मऊ होतं आहे. ते हळद पण टाकलेलं, ते मिक्स भाजून घ्यायचं आहे चांगलं. मसाला एक गरम पाणी पण घालतो त्यात, जास्त घालायचं नाही. आणि असं पीठ फळफळीत व्हायला पाहिजे म्हणून पाणी कमीच घालायचं आहे. पाणी उकळत्या पाण्यात हे आपण भाजून घेतलेल्या शेवाळ्या आहेत ते मिक्स करायचं त्यात. आणि 5 मिनटं ताट झाकून सोडल्यावर लगेच उपीट तयार होतं आहे. आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडं आई त्या आंघोळ करून बसलेल्या आहेत, त्यांना चहा नाश्ता द्यायचा आहे. इकडं बघा उपीट झालेला आहे. नाश्ता पण आता आईला बाबांना नाश्ता दिलो, चहा नाश्ता झालं आहे. अजून पोरं आले नाहीत. आणि इकडं तर मी स्वयंपाक पण करायला लागलो आहे. आज पडवळची भाजी आहे. पडवळ चिरून घेतलेलं आहे, बी त्यानं काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इकडं भाजून घ्यायला लागलं आहे, बारीक चिरून घेतलेलं. आता तेलामध्ये 5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आणि इकडं कांदा, टोमॅटो, हरभऱ्याचं डाळ भिजत ठेवलेलं, हरभरा डाळ घालायचं आहे पडवळच्या भाजीला, चांगलं होतं आहे. आणि ताई त्या आंघोळ करून आल्यात, त्यांना पण चहा ठेवलेला आहे. गॅस बंद केलं. आता हे पडवळ काढून घेतो. आता कांदा, टोमॅटो सगळं भाजून घ्यायचं आहे. जिरं, मोहरी काय घालायचं नाही, नुसता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चटणी, मीठ तेवढंच घातलेलं आहे. आणि इकडं कांदा, टोमॅटो तेलामध्ये चांगलं भाजायला पाहिजे. आणि इकडं कांदा, टोमॅटो भाजलेला आहे. आणि इथं ताई आल्या, ताईंना चहा देतो. आणि तिथं बुट्टी भाजी दिसते, भोपळ्याची भाजी. चहा पिऊन ते भाजी निवडणार आहे. आणि इकडं भाजी तर भाजलेला आहे कांदा, टोमॅटो. त्यात चटणी, मीठ टाकून ते भाजी पण करून घेतो. आणि चपाती, भाकरी, भात पण करायचा आहे, सगळं स्वयंपाक. आता भाजी तेवढं झालेलं आहे. भिजत ठेवलेला हरभरा डाळ, त्यामध्ये टाकतो. आणि सर्व आता चांगलं मिक्स करून तेलात भाजून घेतो. ते पण पडवळ, डाळ, चटणी, मीठ सगळं मिक्स व्हायला पाहिजे चांगलं. आणि त्यात वाटी 1.5 वाटी पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ. आणि पडवळ जरा कडक म्हणजे लवकर शिजत नाही, त्यामुळं पाणी घालायचं जास्त. मग मंद गॅसवर ठेवलं कारण लवकर होते भाजी. मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे अंदाजानं. आणि त्यामध्ये आता ताट झाकतो. आणि इकडं बघा ताई भोपळ्याची भाजी कसं निवडायचं त्याचं शीर त्यानं काढायचं असते, ते निवडायला लागल्यात.
आणि हे संध्याकाळची तयारी, संध्याकाळची मी भोपळ्याची भाजी करायचं आहे, त्याचं तयारी करायला लागलं. असं निवडायचं असतं भोपळ्याची भाजी. आणि इकडे पोरं पण आलेलं आहेत, आंघोळ त्यान झालेलं आहे, नाश्ता करायला लागल्यात. आणि इकडं सगळ्यांचं जेवण त्यानं आवरलेलं आहे. आणि माझा उपवास आहे म्हणून इकडे वरीचा भात करायला लागलो आहे. आता परत भेटूया 4 वाजता, कारण आता सगळं काम पण आवरलं आहे. आता वाजले 4 वाजलेलं आहे आणि 4 वाजचं काम सुरू आहे. सगळं भांडी त्यानं मोकळा करून घेतलं आहे. लक्ष्मी भांडी घासायला लागल्या बाहेर आणि मी झाडू त्यानं मारतो आणि कपडे त्यानं काढतो. आणि इकडं फ्रीज पण जरा पुसून काढायला लागलो आहे. फ्रीजमधलं सगळं बाहेर काढलेलं आहे आणि ते स्वच्छ पुसून घेतो. मग झाडू मारून कपडे त्यानं काढून ते पण संध्याकाळचं काम आवरतो. आणि लक्ष्मी तिकडं भांडी घासायला लागल्या. हे बघा, भांडी घासून ठेवलेलं आहे लक्ष्मी आणि भांडी अजून रॅकवर लावायचं आहे. आणि इकडं बाबांना गुळाचा चहा करायला लागलो आहे. इकडं दूध ठेवलं आहे वाटीवर, मग त्यामध्ये टाकतो जरा गूळ. शुगर आहे त्यामुळं त्यांना साखरेचा चहा चालत नाही, त्यामुळं गुळाचा चहा देतो. 1 चमचा चहा पावडर घातलेला आहे. इकडे चहा झालेला आहे आणि बाबासनी चहा देतो. चहा देऊन मग बाकीचं काम पण आवरायचं आहे. संध्याकाळचा स्वयंपाक, आता सगळं आवरलं आहे आणि मी पण जरा आवरतो, हातपाय धुवून घेतो, डोकं त्यानं विचारून घेतो. इकडे बघा, मी पण आवरलेलो आहे आणि आता संध्याकाळचा दिवा पण लावलेला. हुंबऱ्याला पाणी पण मारलेलं आहे, देवासमोर दिवा उडकाडे लावलेला आहे. 6:30 वाजलेला आता टाईम. आणि इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया चला. आणि भोपळ्याची भाजी करायचं आहे आज. मी इथं भोपळ्याची भाजी केलेलं आहे, कारण भोपळ्याची भाजी दाखवणार होतो रेसिपी, लाईट गेली होती म्हणून मी त्याच्या पुढचा व्हिडिओ केलेला नाही. आणि इकडं भाजी केलेलं आहे. मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण सगळं वाटून घेतलं कलबत्तामध्ये. मग भाजी फोडणी दिलं. आणि इकडं ताई भाकरी करायला लागल्या, आशिष अभ्यास करायला लागला आहे, आकाश जेवा लागल्या. आणि स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे, लक्ष्मी आवरा लागल्या ते. आणि इकडं उद्याची तयारी, उद्याची नाश्त्याला तयारी करायला लागल्यात. उद्या डोसा करायचा आहे, आंबोळे, आणि त्यामुळे पीठ तयार करायला लागलं आशिष मिक्सरमध्ये. आणि आज रविवारच करायचं होतं. आणि उद्या आम्ही शाळेला डब्यात नेणार आहे म्हटलेच पोरं, म्हणून पोरांसाठी उद्याला डब्याला आंबोळे आणि भाजी, चटणी असं पाहिजे म्हणून पोरांसाठी केलेलं आहे. आणि इकडे हे पूर्ण झालेलं आहे पीठ. आणि शेवटचं आहे बघा, आम्ही सकाळचं भात आहे. सकाळचं भात नाहीतर सकाळी करायचं असलं तर संध्याकाळचा भात घालायचा आहे. मी भात पूर्ण ते कालवून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्या पिठात घालायचा आहे. आंबोळ्या चांगल्या होत्यात. जरा तांदूळ घेतलं त्यात आणि ते भात तेवढं घातलं आहे. जरासं पाणी पण घातलेलं आहे, ते बारीक करून घेतो. आता इकडं बारीक झालेलं आहे बघा भात. आणि ते आता हे पिठामध्ये मिक्स करून घेतो. मीठ आणि खायचा सोडा टाकून आता रात्रीचं ठेवायचं असते. आणि पीठ सकाळी म्हणजे चांगलं फुललेलं असतंय ते. हे बघा, पीठ तयार झालेलं आहे.
त्यामध्ये 1 चमचा मी सोडा घालतो आणि चवीनुसार मीठ घालून आता व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल